नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखीला चाळीमध्ये रात्री झोप लागत नाही, डास चावत असतात. दुसऱ्या दिवशी ती टॉयलेटला जाते, पण तिकडची घाण आणि तिकडचा तो घाण वास हे बघून तिला खूप अनहायजेनिक फील होतं. सखीला समजतं की आपण तिथे काही राहू शकत नाही. सखी आपली बॅग पॅक करते आणि तिथून निघत असते. सखी म्हणते, आईला दिलेला शब्द मी पूर्ण करू शकले नाही, चॅलेंज मी पूर्ण करू शकले नाही. आता मला निघावं लागते, मी इथून जाते, पुन्हा कधीच या चाळीत पाय ठेवणार नाही. सखी हे सगळं बोलत असते आणि किरण ऐकतो. सखी किरण समोरच रिक्षात बसते आणि घरी निघून जाते. किरण कान्हाला फोन लावतो आणि सखी इथून बॅग पॅक करून निघून गेलीये हे सांगतो. कान्हाचं सगळं बोलणं मनस्विनीने ऐकलेलं असतं. मनस्विनी खुश होते. थोड्या वेळाने मनस्विनी सगळ्यांना खाली बोलवून घेते आणि सगळ्यांना सांगते की बघा, सखी पुन्हा घरामध्ये येते. या सरकारला हवंय ना ते तसंच होत असतं. मी 2 दिवस म्हणाले होते, पण सखी 24 तास सुद्धा त्या घाणेरड्या चाळीमध्ये राहू शकले नाही. आता ती या घरामध्ये येणार, प्रॉपर्टी पेपरवरती सह्या करणार आणि डिवोर्सचा शब्द सुद्धा ती काढू शकणार नाही. सखी दारामध्ये बॅग घेऊन आलेली असते, पण ती घरात पाय ठेवत नाही. सखीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. सखी म्हणते, वाट बघा सरकार, मी पुन्हा या घरामध्ये कधीच येणार नाही. सखी असं का बोलते हे कुणालाच कळत नाही. सखी दारात आलीये पण घरात यायचं नाहीये म्हणते. सखीने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलेलं असतं. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. की सरकार कान्हाला बजावते. ती कान्हाला म्हणते, मी तुला 2 दिवसाची मुदत दिली आहे, 2 दिवसाच्या आत सखी इथे यायला हवी. कान्हा म्हणतो, मॅडम अहो आत्ता तर त्या इथे आल्या आहेत आणि अशी घाई करू नका हो. चाळीतले लोक त्यांचे लाड पुरवत आहेत, 2 दिवस तरी जाऊ देत ना. अहो शंका येईल लोकांना. मनस्विनी म्हणते, हे बघ, मी तुला शेवटचं सांगून ठेवते, सखीच्या कुठल्याही इच्छा अपेक्षा तू पूर्ण करायच्या नाही. तिने काही मागितलं तर सरळ नाहीये म्हणून सांगून टाकायचं. काहीही करून सखी 2 दिवसाच्या आत कंटाळून वैतागून इथे आली पाहिजे. ती त्यात घाणेरड्या चाळीतून बाहेर पडली पाहिजे. मला सांगायचं नाही काहीच. कान्हा म्हणतो, मॅडम सगळं होईल, तुमच्या मनासारखं होईल. महिन्याभराच्या आत सखी मॅडम घरी परत येतील, पण तुम्ही मला थोडा वेळ द्या. सरकार काहीच ऐकून घेत नाही, ती फोन ठेवून देते. कान्हाला प्रश्न पडतो की 1-2 दिवसाच्या आत कसं काय आपण हे सगळं करायचं. थोड्या वेळाने कान्हा रूममध्ये येतो आणि छान गाढ झोपी जातो. सखीला झोप काही लागत नाही, तिला खूप डास सावत असतात. सखी उठून बसते आणि समोर बघते. कान्हा छान झोपला डासांमध्ये, पण तिला झोप लागत नाहीये. सखी कान्हाला उठवते. ती कान्हाला म्हणते, कान्हा मला खूप डास चावतायत, तू उठ ना, काहीतरी कर ना. अरे काहीतरी तुझ्याकडे असेल ना, मॉस्किटो रिपेलंट क्रीम वगैरे दे ना मला असेल तर. कान्हा म्हणतो, हो आहे, मॉस्किटो रिपेलंट पण आहे आणि कॉईल पण आहे, मी देतो. कान्हा ते द्यायला उठत असतो आणि त्याला सरकारचं बोलणं आठवतं. सखीला काहीही मिळू द्यायचं नाही. तिच्या कुठल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायच्या नाही. ती वैतागून दुसऱ्या दिवशी घरी आली पाहिजे. कान्हा म्हणतो, नाही नाही, आधी होतं आता नाहीये, संपलंय ते सगळं. सखी म्हणते, मग काहीतरी कर ना, मला खूप डास चावतायत. कान्हा म्हणतो, काही करायचं नाही, गुपचूप झोपून जायचं. त्यांना त्यांचं काम करू द्यायचं डासांना आणि आपण आपलं काम करायचं. आपण झोपा काढायच्या आणि त्यांना डासांना चावू द्यायचं. अगं डास वैतागून निघून जातील. सखीला खूप झोप आलेली असते आणि ती झोपण्याचा प्रयत्न करते, पण डास तिला पुन्हा झोपू देत नाही. कान्हा लांबून ही सगळी अवस्था बघतो. आपण सखीसोबत एवढं वाईट वागतोय हे त्याला काही सहन होत नाही. कान्हा उठतो आणि डास मारण्याचा प्रयत्न करतो. कान्हा हाताने जेवढे जमेल तेवढे सगळे डास मारतो आणि सखीला झोपायला सांगतो. सगळे डास गेले म्हणून सखीला छान झोप लागते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सखी छान गाढ झोपलेली असते. ती फार उशिरापर्यंत झोपलेली असते आणि तिला गौतमचा जेव्हा फोन येतो तेव्हा तिला जाग येते. सखी उठून बघते तर कान्हा उठून आवरून आपल्या कामासाठी निघून गेलेला दिसतो. सखी गौतमचा फोन घेते. गौतम तिला विचारतो, रात्री नीट झोप लागली ना, सगळं व्यवस्थित आहे ना, चांगलं आहे ना तिथे. सखी सगळं सांगत असते. दोघांच्या छान गप्पा होत असतात आणि सखीला फ्रेश व्हायचं असतं. तिला वॉशरूम बघायचं असतं. तिला वॉशरूमला जायचं असतं, पण तिला वॉशरूम कुठेच दिसत नाही. सखी म्हणते, काका इथे टॉयलेट कुठेच नाही या रूममध्ये. सखीसाठी हा पहिला आश्चर्याचा धक्का असतो की या एवढ्या रूममध्ये एक टॉयलेट कुठेच नाही, असं कसं होऊ शकतं. थोड्या वेळाने सखीला कळतं की रूममध्ये टॉयलेट नाही, चाळीमध्ये कॉमन टॉयलेट असतं. सखी त्या कॉमन टॉयलेटमध्ये जाते. तिच्याकडे बादली पाणी वगैरे काहीच नसतं. सखी धावत जाते ना आतमध्ये जात असते. सगळ्या बायकांनी नंबर लावलेले असतात. सगळ्या बायका तिला थांबवतात आणि आतमध्ये जाऊ नको, लाईनीत थांब असं सांगतात. सखी सगळ्यांना रिक्वेस्ट करते आणि जाऊ द्या म्हणते. जानू सुद्धा तिथे येते. जानू बादलीमध्ये पाणी घेऊन आलेली असते. जानू सगळ्यांना रिक्वेस्ट करते आणि आजच्या दिवस तिला आतमध्ये जाऊ द्या म्हणून सांगते. सगळ्या बायका सखीला आतमध्ये जाऊ देतात. सखी टॉयलेटमध्ये जाते
आणि आतली सगळी घाण घाण वास हे सगळं बघून सखीला तिथे थांबवलं जात नाही. सखी बादली घेऊन बाहेर धावत येते आणि ओकारी काढत असते. जानू तिला समजावते. जानू म्हणते, सखी तुमच्यासारखं पॉश टॉयलेट नाहीये इथे, स्वच्छ नाहीये, पण जे आहे त्यामध्ये तुला ॲडजस्ट करावं लागेल. प्लीज तू जा ना आतमध्ये. सखी टॉयलेटमध्ये पुन्हा एकदा जाते, पण ती तिथे थांबू शकत नाही. सखीने ॲडजस्ट करण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, पण ती तिथे थांबू शकत नाही. सखी ओकाऱ्या काढत बाहेर धावत येते आणि तिथून निघून जाते. सखी धावत घरी येते आणि आपल्या अंगाला सॅनिटायझर परफ्यूम सगळं मारते. तो अंगाचा घाण वास आणि ती अस्वच्छता जायला हवी असं तिला वाटतं. सखीला ओकाऱ्या येत असतात, रडायला येत असतं. आणि तेवढ्याच सखीचा फोन वाजतो. सरकारचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. सखी आपले डोळे पुसते आणि तो व्हिडिओ कॉल घेते. सरकार मुद्दामच सखीला खिजवते आणि सखी असं दाखवण्याचा प्रयत्न करते की सखी खूप खुश आहे, आनंदी आहे. पण सखीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही. सरकार ते पाणी बघून खूप खुश होते आणि तिला पुन्हा एकदा चॅलेंजची आठवण करून देते. सरकार म्हणते, चॅलेंज लक्षात ठेव आणि हो, तुझं नशीब इथे आहे. जे मी सांगणार, जे मी लिहिणार ते तुझं नशीब असणार आहे. सखी म्हणते, नाही, असं काहीच होणार नाहीये. माझं नशीब मीच लिहिणार. सरकार विचारते, मग नाश्त्याला काय आहे? आहे का नाश्त्याला काही? सखी काहीच बोलत नाही आणि फोन कट करून टाकते. सखीकडे आता ॲडजस्ट करण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही हे तिला माहिती असतं. सखी ठरवते की आता जे आहे जसं आहे त्यामध्ये सगळ्यामध्ये ॲडजस्ट करायचं. आपल्याला जर सरकारच्या तावडीतून सुटायचं असेल, डिवोर्स घ्यायचा असेल, तर आपल्याला हाच पर्याय आहे. सखी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते. तिला भूक लागलेली असते आणि त्यासाठी ती किचनमध्ये जाते. सखी सगळी भांडी उघडून बघते. कशामध्येच जेवण नसतं. काल रात्री या सगळ्या भांड्यांमध्ये शिळं जेवण का होईना पण होतं. सखीला वाटतं की कान्हा जेवण जेवला असेल आणि पॅक करून घेऊन गेला असेल. सखी डबे बघते. डबे पण सगळे रिकामे असतात. सखीला प्रश्न पडतो की काल रात्री या डब्यांमध्ये बिस्किटं होती, मग बिस्किटं आणि सामान गेलं कुठे? सखी कपाट उघडते. कपाटामध्ये काल भाज्या होत्या, पण आज तिला भाज्यासुद्धा दिसत नाही. सखी म्हणते, हे सगळं काय चालू आहे? काल बिस्किटं होते, जेवण होतं, भाज्या होत्या, आज काहीच नाही आहे. हे सगळं काय चालू आहे? सखीला समजायला लागतं की हे सगळं कान्हाने केलं असेल, सरकारच्या सांगण्यावरून केलं असेल. सखी विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 12 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सखी चाळीमध्ये राहण्याचा खूप प्रयत्न करते, पण घरामध्ये सामान नाही आहे, टॉयलेटला आपण जाऊ शकत नाही आहे, घरामध्ये काहीच नाही आहे वस्तू. त्यामुळे सखी वैतागते आणि ती बॅग करते, निघत असते. किरण हे सगळं बघतो. किरण लगेच कान्हाला फोन करून सांगतो. कान्हाचं सगळं बोलणं तेजस्विनीने ऐकलेलं असतं. तेजस्विनी सगळ्यांना बोलवते आणि सगळ्यांना दाखवते की माझ्याशिवाय तुमच्या कोणालाच काही पर्याय नाही आहे. सखी आता इथे येते, पण इथे आल्यानंतर तिला आता माझ्या हाताखाली दबून राहावं लागेल. तिला माझ्या शब्दाबाहेर जाता येणार नाही आणि डिवोर्स तर अजिबात घेता येणार नाही. तेजस्विनी सगळ्यांना असं दाखवून देत असते आणि सखी दारामध्ये आलेली असते. सखी सगळ्यांना म्हणते, हे बघा, मी दारात आले पण घरात आले नाही आहे. मी या घरामध्ये पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही. सखीच्या बोलण्यामुळे तेजस्विनी कन्फ्यूज होते. हे सगळं काय चालू आहे तिला काही कळत नाही.